छत्रपती संभाजीराजे स्वराज्य संघटनेच्या शिष्टमंडळानं शहर अभियंता यांना निवेदन दिले। छत्रपती संभाजीराजेंच्या शिष्टमंडळाने थेट इशारा मनपा आयुक्त यांना आंदोलनाचा इशारा दिलाय। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पाणी पुरवठा विभागाकडून पंचवटी विभाग, नाशिक रोड, जुनं नाशिक आणि इतर ठिकाणी अतिशय खराब, दुर्गंधीयुक्त, गढूळ, अशुद्ध, दूषित पाण्याचा पाणी पुरवठा या विभागामध्ये होत आहे, अशी वारंवार तक्रार आता नागरिकांकडून होताना दिसते। तसेच स्वराज्य संघटनेचे विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार यांनी मोबाईलद्वारे स्टिंग ऑपरेशन करून प्राप्त झाल्यास, तसेच नाशिक महानगरपालिका मनपा आयुक्त यांची भेट घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशवभाऊ गोसावी, राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात, सहसंपर्क प्रमुख उमेश शिंदे, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रुपेश नाठे, महानगर प्रमुख रोशनभाऊ खैरे, विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार, युवा जिल्हा प्रमुख नितीन दातीर, नितीन पाटील, उपमहानगर प्रमुख योगेश शेजवळ, कोर कमिटी सदस्य सुलक्षणा भोसले, महिला शहर प्रमुख रागिनी अहिरे, विशाल पवार, विजय पवार, राहुल चौधरी, आकाश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना स्वराज्य पक्ष नाशिकच्या वतीने पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। अतिशय महत्त्वाचा विषय, जल है तो जीवन है ही राज्य शासनाची, केंद्र शासनाची घोषणा असताना नाशिक महानगरपालिकेमध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू व्हायच्या आधीच गढूळ पाणी यायला सुरुवात झालं। आडगाव असेल, पवारमाळा, तपोवन रोड असेल, संभाजीनगर रोड असेल, देवाली कॅम्प असेल, नाशिक शहरामध्ये जुन्या नाशिक असेल, ह्या परिसरामध्ये अतिशय दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येतं आहे। यामुळे पोटदुखी असेल, मलेरिया असेल, ह्या असे अनेक आजार या ठिकाणी मुलांना आणि ज्येष्ठांना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आम्ही या ठिकाणी आज चेतावणी दिलीत, लवकरात लवकर ते पाण्याचं नियोजन केलं नाही तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये नगरपालिकेमध्ये गढूळ पाणी भेट देण्याचं आम्ही या ठिकाणी आता पुढे नियोजन करत आहोत। यांनी शहर अभियंत्याची भेट घेतली, काय विषय होता? आज नाशिक शहरामध्ये अतिशय घाणेरड्या प्रकारचं पाणी नळांना येत असून स्वराज्य पक्षाच्या वतीने नाशिक शहराच्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी स्वराज्य पक्षाने आज आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून याच्यानंतर जर पाणी पुरवठा गढूळ कधी झाला आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला, सर्वस्वी नगरपालिका जबाबदार असून यानंतर स्वराज्य पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल। याचा आम्ही त्यांना 10 दिवसाचा अवधी दिला आहे। जर पाणी प्रश्नावर आमचा जर तोडगा निघाला नाही, स्वच्छ पाणी सर्व नागरिकांना कधी भेटलं नाही तर याच्यानंतर स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे। नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा असा गलथान कारभार आज जवळजवळ देवळाली, नाशिक रोड, पंचवटी, जुनं नाशिक परिसर अतिशय असं दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहेत। यासाठी आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे। तर गेल्या 8-10 दिवसापासून लोकांचं म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण व मलेरिया, कावीळ ह्या अशा इतर आजारांचं प्रमाण वाढलं आहे। त्यामुळं आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। तर आयुक्तांनी याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून व नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा ही नम्र विनंती, नाहीतर स्वराज्य पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असं त्यांना आवाहन केलं आहे। आपण शहर अभियंत्याला भेटला, त्यांनी काय सांगितलं? शहर अभियंत्याकडून आम्हाला आश्वासन देण्यात आले की येत्या 8 दिवसात आम्ही लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करू। आम्हाला ज्या ठिकाणी पाणी दूषित आहे त्याचे स्पॉट आमच्याकडे द्या आणि त्याच्यानंतर आमचे कर्मचारी पण जाऊन त्या ठिकाणी जाऊन उपाययोजना करतील। पण याच्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या आत जर या ठिकाणी उपाययोजना झाल्या नाही तर स्वराज्य पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात नाशिक महानगरपालिकेवर हांडा मोर्चा व मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, याची यांनी नोंद घ्यावी। आज सन्माननीय आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये आज स्वराज्य पक्षाच्या वतीने पाणी पुरवठा विभागामध्ये हे निवेदन देण्यात आलेलं आहे की काही भागांमध्ये गढूळ पाणी प्रमाणामध्ये वाहत आहे, बरेचसे नागरिक आजारी पडत आहे आणि काही भागांमध्ये पाण्याचं नियोजनच नाही आहे। काही भागांमध्ये 24 तास पाणी आहे, काही भागांमध्ये 1 ते 1.5 तासाचं पाणी आहे। तर हे नियोजन यांनी सुधारावं, पाण्याची क्वालिटी यांनी सुधारावी आणि आरोग्य पण फार महत्त्वाचं आहे, त्या आरोग्याकडे पण यांनी लक्ष द्यावं, अन्यथा स्वराज्य पक्षाकडनं मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, याची सरकारने आणि आयुक्त साहेबांनी नोंद घ्यावी।